छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज शाळा प्रवेशोत्सव या ठिकाणी होतोय। उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि आता शाळेचा पहिला दिवस आहे। या कार्यक्रमाला उपस्थित महापौर शर्मिलाताई पिंपळकर, ठाणे महापालिकेचे आपले कर्तव्यदक्ष आयुक्त सौरभरावजी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवीजी, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका संध्याताई मोरे, नगरसेविका मोरेताई, दोन मोरे आहेत तिकडे, आणि बाकी सर्व, डॉक्टर वाघ आहे, गुरमुख सिंग, परेश टाळके, आपला शिक्षक सेनेचा कलाकार, पापळकर, सर्व मासवकर, शिंदे, सर्व मान्यवर आणि मुख्याध्यापक दीपक मोराणकर, गटप्रमुख निलिमा पाटील, सहशिक्षक, सर्व शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी मी विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना मी धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो आणि आज माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना मी भेटायला आलेलो आहे। सर्व लाडके विद्यार्थी, खरं म्हणजे शाळेचा हा पहिला दिवस आहे आणि शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं दार असतं आणि हे दार उघडून आज तुम्ही आतमध्ये आलेला आहात आणि पहिल्या दिवसाचा उत्साह हा वेगळा उत्साह आहे ना। शाळेमध्ये आलात तुम्ही, आता सुट्टी संपली ना, काही लोकांना वाटतं का अजून सुट्टी पाहिजे होती, नाही ना, त्यामुळे आता उत्साहाने अभ्यास करायचा आहे। आज शाळेमध्ये सुट्टीमध्ये आपण सगळ्यांनी मजा केली आणि आता अभ्यास करायचा आहे आणि म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसे यांनी ठरवलं की हे विद्यार्थी आपले सगळे लाडके विद्यार्थी आहेत आणि म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री, आमदार सगळ्यांनी शाळेमध्ये त्या शाळेत जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या शाळेची सुरुवात अतिशय उत्साहामध्ये करून द्यायची। आणि म्हणून काही लोकांना वाटत असेल आता नवीन शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना काही मनामध्ये काही प्रश्न असतील, परंतु शिक्षक नवीन असले, जुने असले तरी ते आपले शिक्षक आहेत आणि आईवडील जन्म देतात, परंतु शिक्षक त्याला आकार देण्याचं काम, त्याच्यावर संस्कार घडवण्याचं काम करत असतात। त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार मोठी असते। आता आपल्याला माहीत आहे, नवीन शाळेत आलं की आनंदही असतो, थोडं टेन्शनही असतं आणि खऱ्या अर्थाने टेन्शन वगैरे काय घ्यायचं नाही आणि काही टेन्शन घेऊ नका। टेन्शन गया पेन्शन लेने को, असं समजा आणि काही बिनधास्तपणे आपलं कुठलंही टेन्शन मनामध्ये दडपण न ठेवता आपल्या प्रत्येकाच्या इयत्तेमध्ये अभ्यास करायचा आहे। आणि आता मी बघतो ही शाळा अतिशय भव्य दिव्य झालेली आहे। त्यावेळेस मी या शाळेचा विद्यार्थी आहे, शाळा क्रमांक 23।
आणि त्यावेळेस माझे वर्ग शिक्षक परब गुरुजी होते, रघुनाथ परब गुरुजी, निकम सर होते, पाठक सर होते, राणे गुरुजी होते, राऊतबाई होत्या. सगळ्या लोकांची आजही मला नावं आठवत आहेत. मला आता महापौरांनी पण सांगितलं, तेही या शाळेत शिकलेले आहेत. बघा, या शाळेत शिकलेला महापौरही होतो आणि राज्याचा मी मुख्यमंत्री झालो, राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, राज्याचा विरोधी पक्षनेताही झालो. त्यामुळे या शाळेमध्ये महापालिकेमध्ये पूर्वीची आपण पाहिली की चाळ आयुक्त महोदय चाळ होती, त्याला दरवाजे पण नव्हते. मग आतमध्ये पहिले यायचं, स्वच्छता करायची, साफसफाई करायची, मग वर्गामध्ये बसायचं, अशी त्यावेळची परिस्थिती होती. तोही एक वेगळा आनंद होता. आता हे सगळे विद्यार्थी अतिशय नशीबवान आहेत. चांगली इमारत या ठिकाणी उभी आहे आणि त्यांना चांगल्या सोयीसुविधाही आहेत. परंतु मी आपल्याला सांगतो की मोठी मोठी जी व्यक्तिमत्व झाली, आपले देशाचे पंतप्रधान देखील महापालिकेच्या शाळेत शिकलेत. त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊनच थोर शास्त्रज्ञ जे आपले डॉक्टर अनिल काकोडकर तेही महापालिकेच्या शाळेत शिकले. आपले पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम तेही महापालिकेच्या शाळेत शिकले. आता कितीतरी लोक आहेत की पालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, सरकारी शाळेमध्ये शिकून समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये चांगलं उत्तुंग काम करणारे मोठे नेतेही झाले. म्हणून मी आपल्याला सांगतो, शाळा अतिशय एअर कंडिशन असेल, फी जास्त असेल, तिथं सोयीसुविधा जास्त असतील, मग ती शाळा चांगली. आणि महापालिका आणि सरकारी शाळा आणि याच्यामध्ये बिलकुल काही फरक नाही. त्या ठिकाणी शिक्षक कसे आहेत, शिक्षण कसं आहे, कसे शिकवतात, याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून शिक्षकाला फार महत्त्व आहे. शिक्षक हा या विद्यार्थ्यांवर आपल्याला संस्कार घडवण्याचं काम करत असतो. आणि म्हणूनच इथली शिक्षक देखील कोणी काही कमी नाही, सगळे चांगले शिक्षक आहेत, चांगले रिझल्ट आहेत या शाळेचे. हम भी किसी से कम नहीं असे आपले शिक्षक आहेत. आणि शिक्षकांना देखील आपण सोयीसुविधा, त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो. त्यामुळे जसं त्यांच्याकडून ज्ञानदानाचं, शिक्षणाचं आपण काम चांगलं झालं पाहिजे अशी अपेक्षा करतो, तशाच प्रकारे त्यांच्या देखील काही समस्या असतील त्या सोडवणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, शिक्षकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि हा शिक्षकच सगळ्यात महत्त्वाचा आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक सुप्रसिद्ध कोट आहे, अ लॉयर्स मिस्टेक इज बरीड इन द फाइल्स अँड इंजिनियर्स मिस्टेक इज हिडन बिहाइंड द ब्रिक्स ऑफ अ वॉल. अ डॉक्टर मिस्टेक इज बरीड इन द ग्रेवयार्ड. आणि बट अ टीचर मिस्टेक रिफ्लेक्ट्स इन द सोसायटी अँड द नेशन फॉर जनरेशन. शिक्षकांची एक चूक आपलं देशाचं भवितव्य जे आहे ते घडवत आहे. त्यामुळे शिक्षकाची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये आईवडिलांचं जसं स्थान असतं तसंच शिक्षकांचं स्थान देखील अतिशय मानाचं आणि आदराचं आहे. आणि म्हणून शिक्षकांना आपण नेहमीच शिक्षकांचा आदर केला पाहिजे आणि गुरुजनांचा आदर करणं हे नेहमी आपण पाळलं पाहिजे. आणि म्हणूनच शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे, ती शिक्षकांनी देखील सांभाळली पाहिजे. तुमच्या हातात हे देशाचं भवितव्य आहे आणि म्हणूनच हा भारत हा आपल्या तरुणाईचा देश आहे. आणि म्हणून हे उद्याचं हे भवितव्य आपल्यासमोर बसलेलं आहे. आणि म्हणूनच या महापालिका शाळेमधली मुलं उद्या कितीतरी लोकांनी पूर्वी नावलौकिक केलं आहे. माझं तर उदाहरण तुमच्या समोर आहे. मी त्या राज्याचा मुख्यमंत्री देखील झालो आणि असे अनेक लोक या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर काम करतात. आणि म्हणून देशाचं भवितव्य घडवणं
आणि सुजाण नागरिक घडवणं हे शिक्षकांची जबाबदारी आहे, ती आपण पार पाडली पाहिजे. कारण ही विद्यार्थी जे आहे ही देशाची संपत्ती आहे, हे देशाचं ऐश्वर आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना आता आपल्याला आकार देण्याचं, संस्कार देण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. पुस्तकी ज्ञानासोबत बौद्धिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक विकास करण्याची जबाबदारी देखील आपल्या शिक्षकांची आहे. मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढत असते आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी घडवताना रोजची प्रार्थना असेल, खेळाचा तास, विविध स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार आणि शिस्त घडवण्याचं काम देखील शिक्षक करत असतात. आज मैदानी खेळ फार कमी झालेले आहे, परंतु पूर्वी पीटी होती आणि मग मुलं देखील खेळायचे, आम्ही देखील त्याच्यामध्ये विद्यार्थी म्हणून भाग घेत होतो. आता थोडंसं आपल्याला शिक्षक देखील टेक्नोसॅव्ही झालेत, ॲडव्हान्स टेक्नोसॅव्ही शिक्षक मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतात. परंतु मैदानी खेळ देखील या ठिकाणी मुलांना आले पाहिजे, त्यासाठी देखील सरकारने नवीन धोरण केलेलं आहे. त्याचा देखील फायदा ते आत्मसात करण्याचं काम इथं केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला मुद्दाम आठवण करीन, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाले. मी त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या उपक्रमांची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड बी देखील झालेला आहे. आणि म्हणून आपण कुणी कुठेही काही कमी नाही आहे, सगळे लोक एक से बढ़कर एक टॅलेंट आहे आणि म्हणून त्यांना घडवण्याचं काम शिक्षकांना करायचं असतं. मुलांच्या पाठीवरचं ओझं देखील आपण दप्तराचं कमी केलेलं आहे. शालेय पोषण आहारात आपण सुधारणा केलेल्या आहे. या देशाचं भवितव्य मुलांना तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच जे जे काही हवं, जे जे काही ज्या ज्या काही सोयीसुविधा पाहिजेत त्या देण्याचं काम नक्की आपण करू. अगदी मी शिक्षकांना एवढंच सांगू इच्छितो, पहिल्या बेंचपासून ते शेवटच्या बेंचपर्यंत आपल्या मुलांवर पूर्ण लक्ष असलं पाहिजे, त्याला अभ्यासाची गोडी लागली पाहिजे. अशा साध्या सोप्या भाषेमध्ये शिकवणारे शिक्षक देखील आपण पाहिले. आणि मी एका नाशिकमध्ये शासकीय जिल्हा परिषदेची शाळा होती, त्या शाळेत गेलो होतो. मुलांना मी आपल्याला सांगतो, मला अतिशय तिथं मी म्हणेन अजिबात म्हणेन की तिथं जे पाहिलं मी ते विद्यार्थी दोन्ही हाताने लिहित होते. एका हाताने इंग्रजी लिहित होते, एका हाताने मराठी लिहित होते. अशी बुद्धिवान मुलं होती. आणि त्याचबरोबर त्यांना पाढे, आपण कितीपर्यंत पाढे येतात आपल्याला? 30. ते मुलं 300पर्यंत पाढे म्हणत होते, 300. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे अनेक कलम त्यांना तोंडपाठ होती. IPC, CRPC ही कलम त्यांना तोंडपाठ होती. ही इकडे आगळे वेगळी शाळा मी पाहिली. दादा भुसे माझ्याबरोबर होते आणि तो शिक्षक देखील, काहीतरी गणेश त्या शिक्षकाचं नाव होतं, तो त्याने त्या शाळेला वाहून घेतलं होतं. आणि पूर्णपणे शाळा म्हणजे त्याचं घर, घर म्हणजे त्याची शाळा, असं झालं होतं. आणि म्हणून अशा अनेक शाळा आहेत. साताऱ्यामध्ये मी एका शाळेत गेलो होतो, आयुक्त महोदय तिथे वेटिंगला मुलं, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत वेटिंगला मुलं आहेत. प्रायव्हेट शाळेच्या ऐवजी आपल्या शाळेमध्ये येण्याचा ओढा आहे. याचं आपण तर दादा भुसे यांनी देखील आता चांगलं एक काही उपक्रम केलेले आहेत, अतिशय चांगले आहेत. आणि डेडिकेशन आणि डिवोशन हे फार महत्त्वाचं आहे. शेवटी तुमच्या हातात ही भावी पिढी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्हाला उद्याच्या यशासाठी शुभेच्छा देतो. तुम्ही सगळ्यांनी आज कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रामध्ये पारंगत व्हायला पाहिजे. आता अगदी आपण पाहतो की कॉम्पिटिशन आहे, स्पर्धात्मक युग आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला धावलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षकांनी देखील नवीन 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 कुठे कुठे काय काय आहे ते आत्मसात करून या मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्ञान वाटण्याने ज्ञान वाढत जातो, त्याचं भंडार वाढतं.
आणि म्हणून जिथं जिथं नवीन नवीन काय काय शिकण्यासारखं आहे ते शिकलं पाहिजे आणि त्याचं दान मुलांपर्यंत पोचवलं पाहिजे. खूप पॉझिटिव्ह राहा मुलांनो आणि काही टेन्शन घेऊ नका. टेन्शन आहे का काय तुम्हाला? काही नाही ना? मग अभ्यास चांगला करणार? इथं काय तुम्हाला अडचणी आहेत? बिलकुल नाही. तर शिक्षकांच्या भीतीने बोलू नका, काय असेल ते सांगा. आणि मला अभिमान आहे की मी या शाळेचा विद्यार्थी होतो. पुन्हा मी सांगतो. आणि आज पहिला दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला आपल्या सुट्टीनंतरचा पहिला दिवस. पुन्हा आपल्याला इथं सुरुवात करायची आहे. चांगली सुरुवात, यशस्वी सुरुवात आपण करा. आणि सगळ्यांनाच शुभेच्छा मी देत असताना जाता जाता 4 ओळी आपल्याला सांगतो. उड़ान भरनी है तो परों को मजबूत करो. उड़ान भरनी है तो परों को मजबूत करो. सपने देखने से पहले आँखों को जागरूक करो. सपने देखने से पहले आँखों को जागरूक करो. राह में कांटे हैं तो क्या डरना. राह में कांटे हैं तो क्या डरना. फूलों की महक के लिए मेहनत तो करो. आणि म्हणून तुम्हाला मेहनत करायची आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास करताना. आणि काही समजलं नाही तर वर्गामध्ये विचारायचं, शिक्षकांना प्रश्न विचारायचे. काही कमीपणा वाटून घ्यायचं नाही. जो प्रश्न विचारतो तो हुशार विद्यार्थी असतो. आणि म्हणून काही आठवत नसेल, येत नसेल तर बिनधास्तपणे शिक्षकांना विचारायचं. काही आपले विद्यार्थी असतात ते एकत्र येऊन अभ्यास केला तर एक दुसऱ्याचं ज्ञान, एक दुसऱ्याला असलेल्या गोष्टी दुसऱ्याला माहिती पडतात, दुसऱ्याच्या गोष्टी तिसऱ्याला माहिती पडतात आणि त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये फायदा होतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाळा. जिद्द, चिकाटी आणि कष्ट, मेहनत हे आपल्याला पुढं घेऊन जातील. अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि शिक्षकांना देखील मी इथे सांगतो, शाळेतले जिथं इतर जे काही कर्मचारी असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो, शाळा आपली स्वच्छ राहिली पाहिजे. शाळेचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे. शाळेमध्ये शुद्ध चांगलं पिण्याचं पाणी असलं पाहिजे. टॉयलेट, बाथरूम स्वच्छ असले पाहिजे. जिथं आपण विद्यादानाचं काम करतो आणि विद्यादान ग्रहण करण्याचं काम करतो तिथं ती वास्तू अतिशय सुंदर असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे. आयुक्त इकडे आहेत. मी आयुक्तांनाही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या आपल्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांवर एकदा आपले विजिलन्सचा स्क्वॉड पाठवा. कुठे पाणी नाही आहे तिथे पाणी तात्काळ द्या. ते स्वच्छता काही अभाव आहे तिथे तात्काळ स्वच्छता चांगली झाली पाहिजे. कुठे तुटफूट झालेली आहे त्याही ठिकाणी आपण लक्ष द्या. आणि कुठे काही त्रुटी असतील त्या तात्काळ दूर करण्याचं काम करा. तुम्हाला माहीत आहे पैसे कमी पडणार नाहीत. मी आहे इथे पैसे द्यायला. पण महापालिकेच्या शहराच्या विकासासाठी मला आठवतं आहे शासनाकडून मी खूप पैसे या आपल्या ठाणे शहराच्या विकासाला दिलेले आहेत. आणि म्हणून या शाळा ज्या आहेत या शाळांना फोकस करा. इथंच आपलं भवितव्य घडतं आहे. आणि म्हणून यांना सगळ्या सुखसोयी ज्या आहेत या मिळाल्या पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.